साधारण 50च्या दशकातली ही गोष्ट. कर्ट रिक्टर नावाच्या एका शास्त्रज्ञानं आपल्या प्रयोगशाळेमध्ये उंदरांवरती एक प्रयोग केला. पाण्यानं भरलेल्या एका भांड्यामध्ये त्याने एका उंदराला टाकलं. तो उंदीर त्या पाण्यामध्ये जिवंत राहण्यासाठी किती वेळपर्यंत धडपड करू शकतो हे त्याला पाहायचं होतं. स्वतःला बुडण्यापासून वाचवण्यासाठी तो उंदीर तब्बल 15 मिनिटं आटोकाट प्रयत्न करत होता. 15 मिनिटांनंतर मात्र तो उंदीर थकला. त्यानं आपल्या स्वतःला वाचवण्यासाठीची ती धडपड, ते प्रयत्न आता थांबवले आणि आता तो त्या पाण्यामध्ये बुडू लागला. त्याच वेळी कर्टनं त्याला पाण्यामधनं बाहेर काढलं आणि त्याला वाचवलं. त्याचं अंग पुसून घेतलं आणि काही काळ त्याला विश्रांती दिली. त्यानंतर पुन्हा त्यानं त्या उंदराला पाण्यामध्ये टाकलं. पहिल्या वेळेला जगण्यासाठी, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी 15 मिनिटं धडपड करणारा तो उंदीर या वेळेला किती वेळपर्यंत प्रयत्न करेल हे त्याला पाहायचं होतं. किमान यावेळेस तो अर्धा तास तरी प्रयत्न करेल अशी त्याची अपेक्षा होती. पण या वैज्ञानिक प्रयोगाचे जे निष्कर्ष, जे रिझल्ट समोर आले ते पाहून कर्टला आश्चर्याचा धक्काच बसला. अर्धा तास होऊन गेला, 1 तास होऊन गेला, 2, 4, 6, 12, 24, 40 करता करता तब्बल 60 तास झाले. ज्या उंदरानं पहिल्या वेळेला केवळ 15 मिनिटात हार मानली होती, तोच उंदीर आता 60 तास होऊन देखील आपला जीव वाचवण्यासाठी लढत होता, धडपडत होता. हे असं कसं घडलं? हे असं घडलं कारण दोन्ही वेळेला त्या उंदराला पाण्यात टाकलं तेव्हा त्याच्या समोर मृत्यूची भीती होती, संकटाचं भय होतं. पहिल्या वेळेला 15 मिनिटं सर्व प्रयत्न केल्यानंतर आपण आता थकलो, आपण आता मरणार हे त्यानं गृहीतच धरलं होतं आणि मग त्यानं आपले सारे प्रयत्न थांबवले. नेमका याच वेळी एक मदतीचा हात आला आणि त्याला पाण्यातून बाहेर काढलं गेलं. दुसऱ्या वेळेला जेव्हा त्याला पाण्यात टाकलं गेलं तेव्हा देखील त्याच्या मनात समोर दिसणाऱ्या मृत्यूची भीती होती, संकटाचं भय होतं. पण मागच्या वेळेसच्या अनुभवामुळे यावेळी अजून एक गोष्ट त्याच्याकडे होती आणि ती म्हणजे आशा. संकट प्रसंगी आपण लढत राहिलो, त्या संकटातून बाहेर पडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत राहिलो तर एखादा मदतीचा हात नक्कीच येणार आणि आपल्याला वाचवणार, हीच ती आशा. आणि याच आशेच्या आधारावरती तो उंदीर, ज्यानं पहिल्या वेळेला केवळ 15 मिनिटात हार मानली होती, तो यावेळेस तब्बल 60 तास प्रयत्न करत होता. या प्रयोगाला एक्सपेरिमेंट ऑफ होप असं नाव देण्यात आलं. आपल्या आयुष्यात देखील कित्येकदा आपण संकटात अडकतो, अडचणीत सापडतो. अशा वेळेला आपण जर आपल्या मनामध्ये आशेचा किरण जिवंत ठेवून सर्वतोपरी प्रयत्न करत राहिलो तर त्या संकटातून, त्या अडचणीमधनं आपण नक्कीच बाहेर पडतो. गरज असते ती म्हणजे आपल्या मनातील आशेचा किरण जिवंत ठेवण्याची.